मला एकच तुम्हाला प्रश्न विचारायचा की मुंडेबाईंचं खरं खोटं पोलीस काढतील काय होत तर फलटणचं नाव तर बदनाम झालं की नाही एवढं सांगा. महिला बसल्यात तुमच्या माहेरवरनं तुम्हाला फोन आलेला असतील की कसलं हे फलटण बरी असता तर तुझ्यापर्यंत पोहोचले काय. सगळं घडतंय तुम्ही जर डोळे जातो. हे बघा अन्याय सहन करणारा अन्याय करणाऱ्याच्या डबल दोषी असतात आणि तुमच्या मागे मी आहे ना का घाबरत नाही. याच्या पुढे जर कार्यकर्त्याला त्रास झाला महिला भगिनीला जर त्रास झाला हा रामराजे काळा कोट घालून कोर्टात उभं राहील तर मी वकील पोलिसाच्या बदल्याचे दम घेऊन त्यांना पोलिसांना नागवणे याच्यात काही राजकारण म्हणत नाहीत साहेब. आणि हे सगळं झालं 19ला देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार संजीव राजे अनिकेत राजे आणि मी आणि ते जयकुमार गोरे साहेब आताचे मंत्री आणि हे माजी खासदार एकत्र बसून 24चे इलेक्शन एकत्र करायची का मी तेव्हाच विचारलं. तेव्हाही देवेंद्र साहेब म्हणले रामराजेंनी थांबवलं. अजून काय तुम्हाला पुरावा पाहिजे. साक्षात आत्ताचे मुख्यमंत्री केस पाहायला माझ्या बाजूने होते त्या काळात म्हणून मी परवाच्या केसमध्ये म्हणलं तरी त्यांनी तथाकथित क्लीन चिट दिली असेल. अजूनही कदाचित आले तर ते बोलतील काय बोलायचे त्यांचे ते हक्क आहेत. परंतु त्यांच्या न्यायबुद्धीवर माझा विश्वास आहे. त्याचं कारण या पद्धतीने मुख्यमंत्री सध्या वागतात. अख्ख्या भारतात पसरलेल्या या भारतीय जनता पार्टीच्या बदनामीचं मूळ कारण सातारा जिल्ह्यात नाही. हे भारतीय जनता पार्टीला दोन जे भस्मासूर इथं तयार झालेले आहेत त्यांच्यावर ते काय करायचं.